प्रगत करीत आहे. मंडळ यंदा 46व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत असून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला जिवंत ऐतिहासिक देखावा गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला हे महाराष्ट्राचे प्राण असणाऱ्या युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवराय ही महापूजा आपल्या जिजाऊ आऊसाहेबांच्या आणि आपल्या वचनासाठी प्राणार्पण करणाऱ्या सुभेदार नरवीर तानाजीराव मालुसरे तसेच स्वराज्य उभारताना धारातीर्थी पडलेल्या सर्व अनाम मावळी वीरांच्या चरणी सादर आणि स्वाभिमान समर्पण. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. ये पुरी रडू नगस बघ. ये बघ ऐक माझं, मी सांगतो तुला नक्कीच न्याय मिळेल बघ, नक्कीच न्याय मिळेल. अहो साहेब त्या नरात आम्हाला कधीच माफ करणार नाहीत, कधीच माफ करणार नाहीत. अरे ते म्हातारा आले बघ, पोरींची इज्जत घेतात म्हणून, पोरी बाळींचा व्यापार करतात म्हणून असे. साहेब हे बाजी काका, आता काय सांगू आऊसाहेब, या सिद्ध्यांची मिजाज लय वाढत चालली आहे. बाजारात इकायला निघाली होती ही पोर. राक्षसांनो, तुमची ही हिम्मत, पोरी बाईंना विकणं हा तुमचा व्यापार? हाँ, यही है हमारा व्यापार. क्या कर लोगे आप? हे हिंदवी स्वराज्य आहे, इथं आया बायांची पूजा केली जाते. जाऊन सांग तुझ्या मालकाला. राज तानाजीराव आणि शेला मामा आले की. बरं, येऊ द्या त्यांना. ताना या रा. मुद्रा राज,
आऊसाहेब आता पहा, तळ कोकणाची घाट बांधण्याची मोहीम असो किंवा संगमेश्वराची मोहीम असो, तलवार चालण्या इतकीच तिखटपणे योजनाही राबवतात तानाजीराव. हे आपण सर्वांनी पाहिलंय. पण आता पुरे. आम्ही त्यांना मावळा म्हणून राजा द्यायचं ठरवलं. नाही म्हणजे आमचं काही चुकलंय का राजा? नाही, चुकलं नाही तुमचं, चुकलं आमचंच. काय रताना, काय केलंस तू? मी काय बी केलं नाही मामा. आम्ही सांगतो गुणाजी. तानाजीराव, आम्ही आमच्या स्वतःच्या हातानं ही रत्नजडीत तलवार तुमच्या कमरेला बांधली. तर आता आम्हाला सांगा, याचा मायना काय झाला? काय की बुवा? अहो, म्हणजे तुम्ही आता सरदार राहिला नाही, आजपासून तुम्ही सुभेदार झाला. काय राजा? होय, सुभेदार तानाजी मालुसरे. सुभेदार तानाजी मालुसरे. अशातच पुरंदर तहाचं संकट स्वराज्यावर आलं. या तहानुसार मुघलांना 23 किल्ले आणि 4 लक्ष होनांचा प्रदेश नाईलाजाने द्यावा लागला. मनाविरुद्ध पुढील योजनेचा भाग म्हणून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात जाण्यास तयार झाले. यात आग्रा भेटीची परिमिती नजरकैदेत झाली. इकडे राजगडावरती शिवराय आणि शंभूराजांची काहीच खबरबात मिळत नसल्याने आऊसाहेब अस्वस्थ होते. जगदंबेकडे आसेने पाहत जणू आई भवानीकडे साकडं घालत होत्या. आई जगदंबे, माझ्या शिवबाची या कठीण प्रसंगातून लवकर सुटका कर ग आई. या मराठी मुलखाच्या लेकरांच्या हाकेला तू साथ दे आई. जगदंबे माते, धाव घे आई, धाव घे. अगधावाई ठाई ठाई दैत्य मातला आणि संपुदेत काळ दुष्ट बंधनातला. अगधावाई ठाई ठाई दैत्य मातला आणि संपुदेत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू, हातात आई घे, बळतेच आज संभाळाला आणि अंबाबाई गोंधळाला गे, अंबाबाई गोंधळाला गे, तुळजाबाई गोंधळाला गे, काळूबाई गोंधळाला गे.
वाट बघायला लावलीस रे लेकरा. शिवबा माझा शिवबा. महाराज स्वराज्यात येतात. दिल्लीत झालेल्या अंधा मिळवण्याची रणनीती आखली. ही बातमी औरंगजेबाच्या कानावर पडताच तो आणखीनच चवताळला आणि त्याने दरबार बोलावला. हजरत अबू मुजफ्फर मोइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादुर तशरीफ ला रहे हैं. हिंदुस्तान फतेह करने का इरादा रखते हैं. चाहते हैं कि दखनिया सरजमी को मुगलिया परचम से ढक दे और ये शानी फतेह का सेहरा उदयभान हम तुम्हारे सर पर बंधा देखना चाहते हैं. आलमगीर साहब मेहरबानी. जिस तरह उत्तर हिंद का पाया है तख्ते दिल्ली, उसी तरह दक्खन हिंद का पाया रहेगा किले कोंढाण. देवान, हम तुम्हें कोंढाणा का किलेदार बनाते हैं. ये उदयभान कसम लेता है कि आपके इरादे को किसी भी हालत में पूरा करूंगा. चाहे सामने कोई भी आ जाए, मैं उसे जिंदा नहीं छोड़ूंगा. बहुत खूब उदयभान, बहुत खूब. महाराज जोगते आल्यात तुम्हासनी भेटाय. जोगती येऊ द्या. नक्की जोगत्या आहेस तर कोण आहे कोण तू? हा, या जोगत्याचा गोंधळ आम्ही आधी सुद्धा पाहिलाय. बोला नाही, काय खबर घेऊन आलात? मुजरा राज महाराज, गोंड्याण्याच्या किल्ल्याची किल्लेदारी उदयभान सिंग राठोड या कडक रजपूत सरदाराला दिली आहे. आणि उदयभानानं किल्ल्याच्या चौफेर ठराविक अंतरावर निशाण लावले की, आणि जो कोण त्यांना वालांडून येईल त्यांना शिवाजी महाराजांचा हेर समजून मारण्यात येईल असं सांगितलंय. पुढे काय करायचं ठरवलंय? भाऊसाहेब, आम्ही विचार करतो आहोत की स्वराज्याच्या कारभाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसवावी. होय, ही बसवावीच लागणार. पण इतक्यात कोंढाणा पाहिला का शिवबा? त्यावरचं ते मुघलांचं निशाण आम्हाला स्वस्थ बसू देत नाहीये शिवबा. स्वराज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर कोंढाण्यासारखा बळकट किल्ला आपल्याला घ्यायलाच हवा शिवबा. होय आऊसाहेब, पुढच्या एका मासात आम्ही स्वतः झुंज देऊ आणि कोंढाणा तुमच्या चरणाशी वाहू. पण मी काय म्हणतो राजे, दरवेळेप्रमाणे तुम्ही अंगेजणी करण्याची गरज नाही. यावेळेला आम्ही जाऊ मोहिमेवर. काय? आम्हाला तुमच्या कर्तृत्वावर विश्वास आहे,
पण आऊसाहेबांना शब्द आम्ही दिलाय, आम्हीच कोंढाणा घेणार. आऊसाहेब, आता तुम्हीच सांगा राजांना, कोंढाणा ते स्वतःच घेणार असा हट्ट धरून कसा चालेल? मग काय करायचं? काय करायचं म्हणजे आऊसाहेब, आम्हाला सांगावं, राजांच्या एका शब्दा खातर आगीत बी उड्या घेऊ आम्ही. काय रे? ते खरं आहे, पण आता कसलं पण आणि परंतु आऊसाहेब, मी काय म्हणतो, आमच्यातलं तुमच्या मनात कोणी भी येत नसेल तर तानाजीराव असे धाडा की. जगदंब जगदंब, तेच तर. अहो, तुमच्यासारखी माणसं सारखी सारखी मिळत नाहीत सर्जेरा. गौसून द्याल आम्हास बाजी प्रभू देशपांडे, मुरार बाजी. पण तर सापडतील का एखादे बाजी काका पासलकर? एखादे रत्न गळाले की गळाले, ते पुन्हा मिळत नाही. पण तर तुम्ही आम्हास सांगा, उद्या आई भवानी न करो आणि तानाजीरावांना या मोहिमेवर पाठवलं आणि काही बरं वाईट झालं तर कुठे शोधायला जाऊ आम्ही दुसरा तानाजी मालुसरे? अरे वा भले, आम्ही नसताना स्वतः राजा आमचं नाव घेतात, म्हणजे झालंय तरी काय? या या सुभेदार या. अहो सुभेदार नाही राजा, तुमचा तान्या मुजरा राजा. राजा, आम्ही नसताना कोणत्या मोहिमेची तयारी चालली म्हणायची? कसं काय येणं केलं सुभेदार? राज, हे रायबाच्या लग्नाचं अवतन द्यायला आलेत, होय की नाही तानाजीराव? ताना, रायबाचे लग्न आणि सोयरी कुठली? आऊसाहेब माफ करा, परिचय कशापाई बदलताय? आम्ही स्वतः इथं जिद्द असताना राजांनी कशापाई झुंज द्यायची म्हणतो मी? अहो, मोहिमा होतच राहतील. तुम्ही लग्नाची तयारी करा. आमच्या नातवाचं लग्न आहे, ध्यानात ठेवा. कोंढाणा आम्ही शिवबांना घ्यायला सांगितलंय. आऊसाहेब, राजा तिकडं मोहिमेमध्ये अंगावर वार घेणार आणि इकडं आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवू होय. अहो, स्वराज्या परीस मोठा मंगल कार्य ते कोणचं? इथं आम्ही असताना राजा स्वतः कोंढाण्यावर जाणार, आगीत उडी घालणार. मग आमचा उपयोग तर काय? वटावर मुठभर मिशा कशाला? या पराती एवढ्या छात्या कशाला? ही मजबूत मनगट कशाला? कशाला मिशांना पीळ भरायचा आऊसाहेब? ते काय नाही, कोंढाणा घेतल्या बगर माझ्या घरचं मंगल कार्य व्हायचं नाही. कोंढाण्याचं पान मॅच उचलणार. काय रे पण तानाजीराव, रायबाचं लग्न नाही राजा. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. हर हर ऐका हो, ऐका, कोंढाण्याचे किल्लेदार उदयबान हुकुमशाह हे आपल्या राळात आले आहेत आणि समद्यासनी बोलणार आहेत. तरी समद्यांनी बाहेर या, हो बाहेर या. सुनो, मुझे ज्यादा कुछ भी नहीं कहना है, सिर्फ एक बात ध्यान से सुन लो. शिवा की मदद करना बंद करो और आलमगीर बादशाह औरंगजेब की हुकूमत मानो. अगर किसी ने कुछ भी उल्टा सीधा किया तो उसका नतीजा मौत होगा. मौत, मौत, मौत. पुढील युद्ध नीती ठरवण्यासाठी सदरेवर सर्व मावळे आणि सरदार एकत्र आले. सुभेदार, तुम्ही सांगितल्याप्रमाणे समजा एक एक शेलक गडी आणले ती समजा हजीर. सुभेदार,
किती गडी हवेत? गडावर गणिम किती आहेत? 1500. हुकुम, इतने हत्यार? 1500 ढाले, 1500 तलवारें, 1500 भाले, 1500 कटारे। ये किला लेने के लिए मरगट्टे किसी भी तादाद में आ सकते हैं। 2000, 3000, 5000। 500? असं कसं? मग काय मामा, अरे लय झाले. अव तो दही भाण्यान त्याचं समद गडी लई कडवी आहे बघा. असू दे की, आपल्याला कुठे दिवस अजून जायचंय. मग ये मरगट्टे आएंगे तो रात में आएंगे, इसीलिए सारे मोर्चे और चौकियां तैनात करो. मरगट्टे कहीं से भी आ सकते हैं. म्हणूनच आपण रात्रीतून निघायचं, म्हणजे गडावरचे शत्रूला आपले शिलेदार दिसणार नाही. आपल्याला मात्र गडावर पोहोचेपर्यंत कण अन कण दिसेल. हुकुम, यहाँ पर पहरा नहीं लगाओगे? तुम्हें लगता है यहां से कोई आएगा? यहाँ आने की कोशिश वही करेगा जिसने अपने सर पे कफन बांध रखा हो. यहां से तो हवा आ सकती है या फिर मौत. कौन करेगा ये जुर्रत? आपण जाऊ की, आपण जाऊ तिकडनं, द्रोणागिरीच्या कड्यावरूनच तिकडनं सांगायचं. मी अंगायचं म्हणजे काय? का माडीचा जिना होय तो? जिल्ह्यापरी सोपं काम आहे बघा. माझ्याकडे 2 गडी आहेत, घोरपडे बंधू. द्रोणागिरी परीस मोठा गड सहज चढून जातात ते वर पोचत्याल आणि दोर बांधत्याल. मग तर वर चढून जाणार का नाही? झालं तर बघ, मध्यरात्रीच्या आधी द्रोणागिरीचं तळ गाठतो बोले. काय मंडळी, ठरलं का? गड्यांनो, ठरलं तर मग राजू काय युगत मांडली म्हणायचं होय? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी, जसा महाभारत संगरी किसन देव झाला. आणि म्हणून सांगतो, अरे दुश्मन असू दे, गनिम असू दे, किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. राज, ताना सांभाळू, मामला कोंढाण्याचा आहे. गड कसा बी असो आणि गडावर कोणी बी बुद्ध राजा. आमच्या प्रेताच्या पायऱ्या रचायला लागल्या तरी चालत्या, पण रावसाहेबांचे पाय कोंढाण्याच्या दगडी पायतानाला लागायलाच हवे. बाजी प्रभू मुरारबाजी यांच्याप्रमाणे झुंज गाजवा, पण तानाजीराव काहीही झालं तरी परत या. अहो राजा जाऊन जाऊन जाणार कुठं मी? अहो झुंजात मारण्यानं दावा जरी साधला तरी राजगडाला माथा टेकल्या बिगर वरचा रस्ता नाही धरायचा. येतानाची येतो राज. शिवप
स्वराज्याचा नहीं तो कुत्ते की मौत मारे जाओगे। अरे हट, तानाच्या रक्ताला गुलामगिरीचा रंग नाही तर मराठ्यांचा रंग आहे। अरे हवाना, अरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माझ्या लेकराला लात मारतोस? अरे असेल हिम्मत तर या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर चाल कमी ये की
त्यानं तुम्हाला दिलेलं सबूत पाळला आणि योग कोंडाला काबीज केला बघा. योग कोंडाला काबीज केला. ना त्याला काय केलंस रे तू? आपल्या मैत्रीचा दिलेला शब्द तू मोडला असताना या ताण्याचा तुम्हाला अखेरचा मुजरा राजा. मामा आज घड आला पण आमचा सिंह गेला. हो आमचा सिंह गेला. जगदंब जगदंब. छत्रपती शिवाजी महाराज की. संयोजक प्रशांत रामचंद्र हरसुले. आधारस्तंभ अनिल दत्तात्रय भिलारे. छत्रपती शिवाजी महाराज की. संयोजक प्रशांत रामचंद्र हरसुले. आधारस्तंभ अनिल दत्तात्रय भिलारे.